हातात भारताचा राष्ट्रध्वज, अंगावर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि मनात आपल्या गावातील समस्यांविरुद्धचा तीव्र आक्रोश. हा तरुण आहे पार्थ उत्तम सुरवसे. पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव या गावात लोकप्रतिनिधींकडून कोणतीही विकास कामे झाले नसल्याचा आरोप करत हा तरुण आज एकटाच रस्त्यावर उतरलाय. गावामध्ये मूलभूत सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यापासून एकदाही गावाला भेट दिलेली नाहीये, असा गंभीर आरोप पार्थने केलाय. याच निष्क्रियतेचा आणि अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी पार्थ सुरवसे याने एकट्यानेच संघर्ष यात्रा काढली आहे. हातात तिरंगा घेऊन भर पावसात तो थेट सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानाकडे पायी चालत निघालाय. गावच्या हक्कासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी एकट्यानेच आंदोलनाचा पवित्रा घेणाऱ्या या तरुणाचं नेमकं काय म्हणणं आहे ते पाहूयात. मी पार्थ उत्तम सुरवसे, राहणार बंडीच्या गाव, तालुका पंढरपूर. आमचं बंडीच्या गाव हे गाव सांगोला मतदारसंघामध्ये येत आहे. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार व्हायच्या आधी आमच्या गावामध्ये कोणाचा वाढदिवस असेल, कोण माणूस गेलेला असेल, कोणाची धन असेल, माती असेल, कोण हगलं मुतलं तरी बाबासाहेब हे दुसऱ्या मिनिटामध्ये बंडीच्या गावामध्ये येते. त्यांनी आमदार व्हायच्या आधी आम्हाला आश्वासन दिलं की आम्हाला आमदार म्हणून निवडून द्या. त्या सर्व अडचणी, वाडी वस्तीवरील डांबरीकरण रस्ते असतील, कुणाचा विजेचा प्रश्न असेल, भगीरथ लाईट असेल, जिल्हा परिषदेचे जे काय प्रश्न असतील ते सर्व माझ्या माध्यमातून सोडवण्यात येतील असं आश्वासन आम्हाला दिलं गेलं. आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे निवडून येऊन जवळजवळ 18 ते 20 महिने झालेले आहेत. मात्र फक्त 1 ते 2 वेळा आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आमच्या गावाला भेट दिलेली आहे. त्यांना याच्या आधी म्हणजे आमच्या वडिलांनी किंवा मी ज्यावेळेस चड्डीत मुतत होतो ते आता माझं पोरग चड्डीत मुततंय, म्हणजे हा कार्यकाळ जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा आहे. त्या कार्यकाळामध्ये कित्येक निवेदन दिली गेली, मात्र त्या निवेदनाचं फक्त आम्हाला आश्वासनाच्या पलीकडे काही मिळालं नाही. आमच्या वाडी वस्तीवर जाण्या येण्यासाठी रस्ता नाही, खूप भयानक अवस्था ही ग्रामीण भागामध्ये आहे. पुन्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये संडास बाथरूमची व्यवस्था नाही, कंपाऊंडची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, तसेच भगीरथ लाईटची व्यवस्था नाही, शेतकऱ्यांना डीपीची लाईट नाही, असे अनेक प्रश्न घेऊन मी बंडीच्या गाव, पंढरपूर ते सांगोला अशी संघर्ष पदयात्रा काढत चाललेलो आहे. आणि आता आमचा खर्डीमध्ये मुक्काम आहे. उद्या आम्ही आमदार साहेबांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचत आहे. आम्ही आमदार साहेबांना एकच मागणं आहे की आमच्या संघर्ष पदयात्रेची आणि आमच्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर आमचे प्रश्न मार्गी लावावे, एवढंच या ठिकाणी आवाहन करतो.